बघा थर्ड नंबरचं चॅप्टर पॉलिनॉमियल्स सोपं आहे, सगळे चॅप्टर सोपे आहे. थोडेफार इंट्रोडक्शन बघा. पॉलिनॉमियल म्हणजे काय? पॉलिनॉमियल म्हणजे काय? ज्यांची डिग्री म्हणजे काय, पॉलिनॉमियल म्हणजे काय, सगळ्या गोष्टी कळून जातील. बघा पॉलिनॉमियल म्हणजे काय, सरळ सरळ एक गोष्ट समजा. आता होल नंबर सांगा मला सगळ्यात पहिले. होल नंबर काय असतात? होल नंबर कसे असतात? 0 पासून स्टार्ट होतात. 0 1 2 3 4 एक्सेट्रा. हे झाले तुमचे होल नंबर. आता पॉलिनॉमियल कशाला म्हणायचं? ज्याची डिग्री किंवा पॉवर 0 पासून स्टार्ट होईल. कशापासून स्टार्ट होईल? 0. आणि पुढे कोणते नंबर असू शकतो? समजा सपोज आता असा नंबर घेतला मी x. काय घेतला? x. आता याच्या डोक्यावर काय आहे? 1 दिलेला नसतो म्हणजे किती असतो? 1. म्हणजे याची डिग्री किती आहे? याला डिग्री म्हणत असतो. म्हणजे दोन्ही सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर करून देतो इथं. याला म्हणायचं डिग्री किती आहे? 1. 1 हा होल नंबर आहे का? आहे ना, होल नंबर आहे ना तो. म्हणजे ती झाली तुमची पॉलिनॉमियल. आता समजा 10 किती आहे? 10. याला जर आपण एक्सनं मल्टिप्लाय केलं, कितीनं मल्टिप्लाय केलं? एक्सनं. आणि याच्या डोक्यावर 0 टाकला. काय टाकला? 0. तर याची डिग्री किती झाली? डिग्री किती झाली? 0. ठीक आहे. म्हणजे आता कोणाच्याही डोक्याला आपण असा 0 दिला, कोणाच्याही डोक्याला असा 0 लावला, तर त्याचा आन्सर किती असतं? 1. त्याचा आन्सर किती असतं? 1. समजलं? म्हणजे आपण त्याला लिहू शकतो 10 गुणिला एक्सची पॉवर 0. त्याची डिग्री आली तुमची 0. ठीक आहे. अजून भरपूर एक्झाम्पल बाकी आहे. हे फक्त इंट्रोडक्शनने समजून जाईल तुम्हाला हळूहळू. म्हणजे काय समजलं तुम्हाला? 0 1 2 3 4 असं असेल डिग्री, त्याची काय? त्याची डिग्री जर अशी असेल तर त्याला म्हणायचं आपण पॉलिनॉमियल. मग पॉलिनॉमियलमध्ये प्रकार आहे. एक टर्म असू शकते एक्स, किंवा असंही असू शकते 2x + 3. किती टर्म झाल्या? 2. किंवा 4x² - 6x + 3. किती टर्म झाल्या? 3. त्याच्याहून त्याचे पार्ट पडतात. कोणते पार्ट पडतात? मोनोमियल, बायनॉमियल, ट्रायनॉमियल. मोनो म्हणजे 1, बायनॉमियल म्हणजे 2, ट्रायनॉमियल म्हणजे 3. हा झाला पहिला प्रकार. दुसरा प्रकार कोणता? लिनियर, क्वाड्रॅटिक आणि क्युबिक. लिनियर म्हणजे ज्याची डिग्री 1, क्वाड्रॅटिक म्हणजे ज्याची डिग्री 2 आणि क्युबिक म्हणजे ज्याची डिग्री 3. समजला? हे इंट्रोडक्शन आहे फक्त. कळालं का? आता आपण एक्झॅक्ट बघू त्याला काय म्हणायचं. बघा आता हे डेफिनेशनची काही गरज नाही तुम्हाला. मॅथमध्ये डेफिनेशन कोणी विचारत नसतं. कन्सेप्ट शिका. 2x आणि 5. 2x बघा, लक्ष द्या बरोबर. 2x याची डिग्री किती आहे? 1. डिग्री किती आहे? 1. कारण तिथं x आहे. काय आहे? एक्सची डिग्री किती असते? म्हणजे जेव्हा व्हेरिएबल, मला सांगा सगळ्यात पहिले तुम्हाला व्हेरिएबल आणि कोएफिशियंट माहिती आहे का? व्हेरिएबल कोणाला म्हणायचं? ए पासून झेडपर्यंत जे काय आहे ते सगळे झाले तुमचे व्हेरिएबल. ए पासून झेडपर्यंतचे जे काही असतील ते झाले सगळे तुमचे व्हेरिएबल. आणि त्याला जो जोडलेला नंबर असतो, म्हणजे 0.5x जरी जोडला मी, तर हा काय असतो तुमचा? कोएफिशियंट. काय असतो? कोएफिशियंट. मला एक गोष्ट सांगा, पॉलिनॉमियलचा आणि कोएफिशियंटचा काही संबंध आहे का? आहे का? नाही. पॉलिनॉमियलचा आणि कोएफिशियंटचा काही संबंध आहे का? नाही. पॉलिनॉमियलचा आणि कोणाचा संबंध आहे? व्हेरिएबलचा. म्हणजे व्हेरिएबलच्या डिग्रीवर इकडं काही असू द्या, इकडं √5 जरी टाकलं मी, तरी याचा आणि पॉलिनॉमियलचा काही संबंध नाही. आपण पॉलिनॉमियल कशावर चेक करणार? फक्त व्हेरिएबलवर. कशावर? व्हेरिएबल. आणि व्हेरिएबलची पॉवर किती असली पाहिजे? 0 पासून 1 2 3 समोर कितीही चालते. ठीक आहे. आता बघा याची पॉवर किती राहील? 1. आता कॉन्स्टंट टर्म आहे. कॉन्स्टंट टर्मची पॉवर किती असते? 0. म्हणजे पॉलिनॉमियलची डिग्री म्हणतो आपण त्याला. पॉवर म्हटल्यापेक्षा काय म्हणा? डिग्री. म्हणजे जेव्हा व्हेरिएबल जोडलेला नसतो तेव्हा डिग्री किती असते? 0. आणि जेव्हा व्हेरिएबल जोडलेला असतो, व्हेरिएबलची जी पॉवर असेल तीच त्याची डिग्री असते. इथं व्हेरिएबलची पॉवर किती आहे? 1. इथं व्हेरिएबलची पॉवर किती? 4. हायेस्ट पॉवर पकडायची. कोणती पॉवर? हायेस्ट पॉवर किती आहे? 4. म्हणजे याची डिग्री किती असेल? 4. इथं हायेस्ट पॉवर किती आहे? 2. याची डिग्री किती असेल? 2. इथं हायेस्ट पॉवर किती आहे? 2. इथे हायेस्ट पॉवर किती आहे? 2. 3 आहे का? हां सॉरी 3. हायेस्ट पॉवर किती आहे? 3. ते झाले त्याची डिग्री. आता याच्यात एकच टर्म आहे, सिंगल. एक सिंगल, हा सिंगल म्हणजे ते काय झालं? मोनोमियल. याच्यात 2 टर्म आहे म्हणजे तो झाला तुमचा बायनॉमियल. याच्यात टर्म किती आहे? 1 2 3. किती टर्म आहे? 3. त्याला म्हणायचं ट्रायनॉमियल. ठीक आहे. ही एक गोष्ट. आणि ही दुसरी गोष्ट डिग्रीवाली.
जर डिग्री 1 असेल तर त्याला म्हणतो आपण लिनियर. काय म्हणतो त्याला? लिनियर. डिग्री 2 असेल तर त्याला काय म्हणतो आपण? क्वाड्रॅटिक. शब्द लक्षात ठेवा. आणि डिग्री 3 असेल तर त्याला काय म्हणतो आपण? क्युबिक पॉलिनॉमियल. ठीक आहे, हे झालं सगळं बेसिक. बाकी सगळे इंडेक्स फॉर्म, स्टँडर्ड फॉर्म तुम्हाला क्वेश्चनमध्ये सांगून देईल मी सगळं काय असतं. आता 3.1. ठीक आहे, 3.1 मध्ये बघा. आता स्टेट वेदर द गिवन तुम्हाला सॉल्व करायचे, हे सगळं तुम्हाला सॉल्व करायचे, मी फक्त इथं शिकवणार तुम्हाला. स्टेट वेदर द गिवन अल्जेब्रिक एक्सप्रेशन आर पॉलिनॉमियल्स आर नॉट. आर पॉलिनॉमियल्स आर नॉट, फक्त एवढं चेक करायचं. जे व्हेरिएबल आहे ए, किती व्हेरिएबल आहे आपले? अरे ए बी सी डी अप टू एक्स वाय झेड पॉलिनॉमियल आहे का नाही, याच्यासाठी फक्त एवढं चेक करायचं, यांची पॉवर 0 पासून सुरू होते का? कशापासून सुरू होते? 0 पासून. ठीक आहे, मग आता फक्त याच्यापैकी व्हेरिएबल शोधायचं. याच्यात व्हेरिएबल कोणतं आहे? वाय. ठीक आहे, या वायची पॉवर किती आहे? 1. या वायची पॉवर किती आहे? 1. पण हा वाय आहे. आता हा वाय जर वरती आला 1/y, हा जर वरती आला तर याची पॉवर मायनस बनते. काय बनते? मायनस. आपली पॉवर कुठून सुरू व्हायला पाहिजे? 0 पासून. आता या वायची पॉवर काय झाली? मायनस. म्हणजे तो आपल्या रूलमध्ये बसला का? नाही. याचा अर्थ पहिली टर्म काय आहे? इज नॉट अ पॉलिनॉमियल. का? आता ते लिहिसाल कसं तुम्ही? पहिली गोष्ट y प्लस 1/y इज इक्वल टू, याला कसं लिहिसाल? y प्लस y रेस टू पॉवर मायनस 1. ठीक आहे, असंही लिहू शकता किंवा डायरेक्ट सांगू शकता. काय सांगू शकता? इट इज नॉट ए पॉलिनॉमियल. पॉलिनॉमियल आहे का ती? नाही. इट इज नॉट ए पॉलिनॉमियल. कारण काय त्याचं सांगा बरं? बिकॉज 1/y याची पॉवर किती राहील? याची डिग्री किती आहे? -1. ठीक आहे, याची डिग्री किती झाली? -1. समजलं का? पाठवून द्यायचं तुम्हाला हे कसं लिहायचं. कसं लिहायचं मी तुम्हाला पाठवून देईल. ठीक आहे, आय नोट्समधलं पाठवून देतो. फक्त लक्षात राहू द्या, कन्सेप्ट समजून घ्या. कन्सेप्ट समजणं महत्त्वाचं आहे. हा वाय अपॉनमध्ये असल्यामुळं वरती आल्यावर काय होईल? -1. त्याच्यामुळं काय झालं? तर मायनस झाला. मायनस झाल्यामुळं ती पॉवर ती टर्म किंवा ते पद आपली पॉलिनॉमियल बनणार नाही. इथं बघा 2, काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. √5 √x व्हेरिएबल रूटमध्ये आला. व्हेरिएबल काय आला? रूटमध्ये. √x म्हणजेच काय असतं तुम्हाला मी सांगितलं होतं रिअल नंबरमध्ये 1/2. एक्सची पॉवर 1/2 आहे का? नाही. म्हणजे हे पण पॉलिनॉमियल नाही तुमची. ठीक आहे, कसं लिहायचं तुम्ही? इट इज नॉट ए पॉलिनॉमियल. काय लिहायचं? इट इज नॉट ए पॉलिनॉमियल. इट इज नॉट ए पॉलिनॉमियल बिकॉज रिझन काय दिसाल? पॉवर नाही म्हणतात. एक मिनिट, त्याला आपण काय म्हटलेलं आहे एकदा शब्द बघू द्या मला. एक्झॅक्ट डिग्री म्हटलेलं आहे, पॉवर म्हटलेलं आहे. पहिल्याच पेजवर आहे बघा, सापडून देईल तुम्हाला. सगळे दिलेलं असते. पॉवरच आहे ना? हां सॉरी, पॉवरच आहे. ठीक आहे, पॉवरच म्हणून मग आपण त्याला. मग काय लिहिसाल? पॉवर ऑफ वाय इज वाय नाही, ती टर्म घ्यायची पूर्ण. बघा, इट इज नॉट अ, पहिला क्वेश्चन सांगायचं मी तुम्हाला. इट इज नॉट अ पॉलिनॉमियल बिकॉज पॉवर ऑफ 1/y इज -1. ठीक आहे, तुम्हाला लिहिता आल्या पाहिजे या गोष्टी. आता सेकंड याच्यात काय लिहिसाल मग तुम्ही? इट इज नॉट ए पॉलिनॉमियल पॉवर ऑफ, कोणाची पॉवर? 5 √x इज, काय लिहिसाल? 1/2. सोपं लिहायला, काय अवघड आहे का? नाही. म्हणजे पहिले पॉलिनॉमियल लिहायचे, असा क्वेश्चन लिहायचा. y प्लस 1/y इट इज नॉट अ पॉलिनॉमियल बिकॉज, शब्द टाकायचा, बिकॉज पॉवर ऑफ 1/y इज -1. इथं काय आहे? 2 - 5 √x. इथं काय लिहिसाल? पॉवर ऑफ 5 √x इज 1/2. ठीक आहे, समजलं? त्याच्यानंतर तिसरं सांगा, पॉलिनॉमियल आहे का? आहे, कारण त्याची पॉवर काय आहे? होल नंबर आहे. एक्सची पॉवर पण काय आहे? होल नंबर आहे. इथं -2 आलं, परत काय आलं? -2. मग इथं काय लिहिसाल तुम्ही? इट इज नॉट अ पॉलिनॉमियल. इथं काय? इट इज पॉलिनॉमियल बिकॉज पॉवर इज अ होल नंबर. पॉवर इज अ होल नंबर. पाठवून देतो मी तुम्हाला, फक्त तुम्ही इमॅजिन करा काय काय लिहावं लागणार आपल्याला. 2 -2 इथं -2 असल्यामुळे काय म्हणसाल तुम्ही? इट इज नॉट अ पॉलिनॉमियल बिकॉज पॉवर ऑफ
2m⁻² याची पॉवर किती राहिली तुमची -2. समजलं. इकडं 10 काही प्रश्नच नाही, त्याची पॉवर किती असते 0. ज्याला व्हेरिएबल जोडलेला नसतो त्याची पॉवर किती असते 0. ठीक आहे, समजला पहिला क्वेश्चन, काही प्रॉब्लेम. सेकंड, राईट द कोइफिशियंट ऑफ m³. कोणाचा कोइफिशियंट लिहायचा m³. m³ कोइफिशियंट म्हणजे m³ कोण कोण जोडलेलं आहे. m³ कोण जोडलेलं आहे 1. पहिल्या याच्यात कोण आहे 1, कोणी नसतो म्हणजे किती असतो 1. परत याच्यात m³ बघा कुठे इथं, म्हणजे त्याला काय जोडलेलं आहे -√3. हा झाला त्याचा कोइफिशियंट. याच्यात m³ बघा, याच्यासाठी अभ्यास करायची गरज आहे का काही? सांगा, खरं सांगा, याच्यात अभ्यास करण्याची काही गरज आहे का? -2/3 m³ कोइफिशियंट. m³ पहिला आहे 1, याच्यात किती आहे -√3. m³ सोबत कोण आहे? m³ सोबत कोण आहे -2/3. हे झालं त्याचं. ठीक आहे. थर्ड क्वेश्चन, असा क्वेश्चन नाही येत तुम्हाला पेपरमध्ये, असा क्वेश्चन नसतो. ठीक आहे, हा तुम्हाला असतो सोडवायचा. राईट द पॉलिनॉमियल ऑफ x युजिंग गिवन इन्फॉर्मेशन. मोनोमियल विथ डिग्री 7. कोणतीही पॉलिनॉमियल काढायची. मोनोमियल म्हणजे काय, एक पद. मग डिग्री 7 तुम्ही x घेऊ शकता, y घेऊ शकता, z घेऊ शकता, त्याला कोणताही नंबर जोडू शकता. मनानं सोडवायचं. फक्त पद किती आलं पाहिजे, मोनो म्हणजे काय, एकच पद आलं पाहिजे. बघा प्रत्येक याच्यात पद किती आहे, एकच आहे. -1 घेऊ शकता, काय नाही, -10⁻⁻10 a7. रूट पण घेऊ शकता, √10 b7. आता 7च का घेऊन राहिलो बरं मी, कोण सांगेल? इथं दिलेलं आहे मोनोमियल विथ डिग्री 7. आता दुसरा क्वेश्चन, बायनॉमियल विथ डिग्री 35. डिग्री 35 म्हणजे x 35 घेऊ शकतो, पण 2 टर्म पाहिजे. किती टर्म पाहिजे? 2. मग याला काय जोडा, +2 जोडा, -3 जोडा, एक्सच घेतला पाहिजे असं एक काही. m घ्या, mची पॉवर 35. असं m सिंगल घेतला पाहिजे असं काही नाही, त्याला दुसराही नंबर जोडू शकता, 10 mची पॉवर 35. फक्त त्याच्यासोबत कोण पाहिजे, टॉईस mही म्हणू शकता त्याला, काही प्रॉब्लेम नाही. 35 ही झाली त्याची डिग्री. आणि बायनॉमियल म्हणजे 2 पद आलं पाहिजे. किती पद आले पाहिजे? 2. बघा 2 आहे प्रत्येक ह्याच्यात पदं. ठीक आहे. आता ट्रायनॉमियल विथ डिग्री 8. सांगा बरं तुम्ही काय एक्झाम्पल. ट्रायनॉमियल विथ डिग्री 8 सांगा एक एक्झाम्पल. 3 पद आले पाहिजे. हां, x डिग्री 8 पुढं +7x पुढं +9. बघा बरं किती एक्झाम्पल राईट द पॉलिनॉमियल युजिंग x. एक एक्झाम्पल लिहायचं तुम्हाला, असे कितीही लिहू शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम याच्यात. ठीक आहे. याच्यावर तुम्हाला क्वेश्चन राहणार नाही शक्यतो. क्वेश्चन इथून पुढं चालू होतील. ठीक आहे. बघा हे 5 क्वेश्चन खूप इझी आहे, म्हणून मी तुम्हाला असे डायरेक्ट ओरली सांगून राहिलो. राईट द डिग्री ऑफ गिवन पॉलिनॉमियल. डिग्री फाइंड करायची. डिग्री म्हणजे काय, हायेस्ट पॉवर, सगळ्यात मोठी पॉवर. त्या दिलेल्या पॉलिनॉमियलमधली सगळ्यात मोठी पॉवर, त्याला म्हणायचं डिग्री. याला व्हेरिएबल जोडलेला आहे का, मग याची पॉवर, याची डिग्री किती असेल 0. पहिल्याची डिग्री 0. व्हेरिएबल जोडलेलं नसले त्याची डिग्री किती असते 0. याची डिग्री तर डायरेक्टच दिसते, किती आहे 0. 0 टाका, हे नका टाकू, 0. ठीक आहे. याची डिग्री पण दिसते तुम्हाला डायरेक्ट, किती आहे. 5 क्वेश्चन आहे रे, असे डोळे लावून सोडू शकता तुम्ही याला. याची डिग्री किती आहे 10. पाचव्याची सांगा. पाचव्याची किती आहे 1. दिलेली नसली म्हणजे व्हेरिएबल असला बघा सिम्पल व्हेरिएबल आहे p, म्हणजे त्याची डिग्री किती राहील 1. 6व्याची सांगा. 6व्याची किती आहे, मोठी, सगळ्यात मोठी पॉवर 5. 7व्याची. आता बघा 7व्यात, आता हे 7वा आणि 8वा क्वेश्चन थोडा वेगळा आहे. जेव्हा व्हेरिएबल जोडलेले असतील, काय जोडलेले असतील व्हेरिएबल, तेव्हा डिग्रीची ॲडिशन करायची. बघा एक्सची डिग्री 1, वायची डिग्री 1, झेडची डिग्री 1. 1 + 1 + 1 किती झाले 3, म्हणजे याची डिग्री किती झाली 3. ठीक आहे. आता बघा इथं भेटून गेलं तुम्हाला, सगळं चेक करावं लागतं. एक्स आणि वाय याची डिग्री किती 1 आणि 1 किती झाली 2. आपल्याला मोठी पाहिजे. मोठी कोणाची बनवून राहिली x + y + z. आता इथं मला सांगा मोठी कोणाची बनते 10. 3 आणि 7 10. चेक करायचं, माइंडमध्ये चेक करायचं. 5 आणि 1 6, 1 आणि 1 2. सगळ्यात मोठी कोणी 3 आणि 7, म्हणजे याची डिग्री किती झाली तुमची, डिग्री किती झाली 10. समजलं, कळालं का. आता हे पण तोंडी सांगा तुम्ही मला. लिनियर, क्वाड्रॅटिक, क्युबिक. लिनियर म्हणजे काय, डिग्री 1,
क्युबिक म्हणजे काय डिग्री 2 सॉरी क्वाड्रॅटिक म्हणजे डिग्री 2 आणि क्युबिक म्हणजे डिग्री 3. सांगा मग तुम्ही मला याच्यात. मला सांगा, मी विचारतो तुम्हाला. पहिलं काय क्वाड्रॅटिक, दुसरं काय कारण डिग्री 1, तिसरं काय लिनियर का डिग्री 1, चौथं काय क्युबिक डिग्री किती आहे 3, पाचवं काय क्वाड्रॅटिक डिग्री किती आहे 2, सहावं काय क्युबिक का डिग्री 3. ठीक आहे, समजलं? पाचच्या 5 क्वेश्चन समजले का तुम्हाला? कळालं का? ठीक आहे. आता तुम्ही 6वा क्वेश्चन लिहा डायरेक्ट. हे 5 क्वेश्चन तुम्हाला पाठवून देतो मी. 6वा क्वेश्चन लिहा. उद्या चेक करेल मी तुमचे 5 क्वेश्चन. सोपे आहे सगळी, एक्सरसाइज सगळी सोपी आहे. 6 नंबरचा क्वेश्चन आपल्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणायचं आहे. कोणत्या फॉर्ममध्ये? स्टँडर्ड. 6 मधला पहिला हेअर काय दिलेले पॉलिनॉमियल. हेअर लिहायचं पॉलिनॉमियल इज, पॉलिनॉमियल इज काय पॉलिनॉमियल m³ + 3 + 5m. मग देअर फोर स्टँडर्ड फॉर्म इज, एकदम सोपं आहे, काही अवघड नाही. स्टँडर्ड फॉर्म इज, फक्त पॉवरचा उतरता क्रमाने लिहायचं. कोणत्या क्रमाने लिहायचं? हायेस्ट पॉवर, त्याच्यानंतर ते बंद करून घे. हायेस्ट पॉवर, त्याच्यानंतर लोवेस्ट आणि त्याच्यानंतर त्याच्यापेक्षाही लोएस्ट. मग मला सांगा या इक्वेशनमध्ये हायेस्ट पॉवर कोण आहे? m³. त्याच्यानंतर लोएस्ट पॉवर कोण आहे? 2. बरं 2 आहे, 2 आहे का याच्यात? त्याच्यानंतर 1 कोणाची आहे? mची. म्हणजे काय येईल ते 5m आणि उरलेला शेवटी कोएफिशियंट लिहायचा. हा झाला तुमचा स्टँडर्ड फॉर्म. कोणता फॉर्म? स्टँडर्ड. मग 2 नंबरचा क्वेश्चन काय आहे? हिअर पॉलिनॉमियल इज, तुम्ही सांगायचं मला, तयार करून ठेवा मनात तोपर्यंत. पॉलिनॉमियल इज काय आहे? -7y, त्याच्यानंतर yची पॉवर 5, त्याच्यानंतर 3y³, त्याच्यानंतर -1/2. सांगा मला, दिसून नाही राहिलं. 2yची पॉवर 4 आणि -y². आता स्टँडर्ड फॉर्म इज, स्टँडर्ड फॉर्म इज, स्टँडर्ड फॉर्म इज. आता मला सांगा सगळ्यात मोठी पॉवर कोणती? yची पॉवर 5, त्याच्यानंतर 4 बघा, 4 कुठे? 2yची बघा, साईन कोएफिशियंट आणि पॉवर सगळं सोबत आलं पाहिजे. नंतर प्लस, त्याच्यानंतर -y², त्याच्यानंतर -7y, त्याच्यानंतर 7 लय मोठं झालं रे. हां, -7y आणि लास्ट -1/2. काही अवघड आहे का रे? घ्या लिहून. हां बघा आता हा झाला. त्याच्यानंतर राईट द पॉलिनॉमियल्स इन अ कोएफिशियंट फॉर्म. कोणत्या फॉर्ममध्ये? हा झाला तुमचा स्टँडर्ड फॉर्म. त्याच्यानंतर कोएफिशियंट फॉर्म. बघा 7व्यातला पहिला लिहून घ्यायचं आपलं रेग्युलर. हेअर पॉलिनॉमियल इज काय? पॉलिनॉमियल, पॉलिनॉमियल इज काय? पॉलिनॉमियल सांगा. x³ - 3, x³ - 2. मग देअर फोर कोएफिशियंट फॉर्म. कोणता फॉर्म? बघा याला असं लिहायचं पहिले. बघा दॅट इज करून काय करून? दॅट इज, कोणती टर्म मिसिंग येते बघा? x³. x³ नंतर कोण आलं पाहिजे तरी? x² आला पाहिजे. काय आला पाहिजे? x³ नंतर काय आला पाहिजे? x². म्हणजे मायनस प्लस करा 0x². x² नंतर कोण आला पाहिजे? x, 0x आणि शेवटी काय? -2. म्हणजे आपल्याला तो क्रम लावून ठेवायचा. x³ नंतर 2 असलं, 2 नंतर किती असतो? 1, आणि ती टर्म नाही म्हणून त्याला काय जोडला आपण? 0. काय जोडला? 0. आता मग देअर फोर कोएफिशियंट फॉर्म. आता काय येईल? कोएफिशियंट फॉर्म. सोपं आहे, सगळं सोपं आहे. कोएफिशियंट फॉर्म. कोएफिशियंट फॉर्म फक्त कोएफिशियंट चेक करायचा. याचा कोएफिशियंट 1, याचा 0, याचा -2. ठीक आहे. आता सेम क्वेश्चन बघा 2 नंबर. हेअर पॉलिनॉमियल इज, हेअर पॉलिनॉमियल
लिहायची गडबड नका करू, वेळ देतो मी तुम्हाला, समजून घ्या. पॉलिनॉमियल किती आहे 5y, किती आहे 5y. मग देअरफॉर किंवा दॅट इज 5y. मिसिंग कोण याच्यात, लास्टवाली टर्म. कोणती टर्म मिसिंग आहे, लास्टवाली. मग त्याला काय करसाल तुम्ही 0 ॲड करसाल. मग देअरफॉर कोएफिशियंट फॉर्म इज कोएफिशियंट फॉर्म. जो मिस बघा आपल्या पॉलिनॉमियलमध्ये जो नंबर मिस करेल असला त्याला काय करायचं 0. आता याला y का नाही जोडलं कोण सांगेल. इथं फक्त 0च काय घेतलं मी, कारण ऑलरेडी शेवटच्या पॉवरवर आहे आपण. कोणत्या पॉवरवर आहे, शेवटच्या. त्याच्या पुढे पॉवर असते का, नाही. त्याच्या पुढे काय येणार, कॉन्स्टंट टर्म. पण इथं कॉन्स्टंट टर्म दिलेलंच नाही, त्याच्यामुळे कॉन्स्टंट टर्म कोणता घ्यावा लागला 0. मग कोएफिशियंट फॉर्म कोणता येईल 5 आणि 0. आता मी इथं तोंडी सांगतो तुम्हाला, याचा कोएफिशियंट फॉर्म काय येईल मग मला सांगा. 4 आहे का क्वेश्चन. याचा कोएफिशियंट फॉर्म काय, डायरेक्ट लास्टवाल्याचा तोच -2/3. याचा काय येईल बघा. इथं तुम्हाला इक्वेशन करून दाखवतो मी, तुम्ही सोडवायचं आहे ते बघा. ये 1 मिनिट. 3 नंबरच्या पॉलिनॉमियलमध्ये काय करसाल तुम्ही, हेअर पॉलिनॉमियल इज, दॅट इजमध्ये काय करसाल मग 2m⁴. आता याच्यामध्ये 4 नंतर कोण आलं पाहिजे तरी 3 आहे का तिथं, नाही सॉरी. झिरो m⁴. 4 नंतर 3 नंतर किती आलं पाहिजे 2 आहे 3m². 2 नंतर किती आलं पाहिजे 1 आहे का त्याच्यात, नाही. मग त्याला काय लिहाल 0m आणि लास्ट 7. मग याचा कोएफिशियंट फॉर्म काय येईल 2 0 -3 0 7. ठीक आहे. हे 2 लिहून घ्या आणि ते 2 सोडवा पटकन. बघा हा जो 3 नंबरचा क्वेश्चन आहे कसा लिहाल, हेअर पॉलिनॉमियल इज काय 2m⁴ -3m² + 7 हेअर. खाली काय लिहाल, दॅट इज हे लिहायचं 2m4 + 0m³ आणि ते ॲज इट इज. आणि त्याचा स्टँडर्ड कोएफिशियंट फॉर्म काय येईल 2 0 -3 0 आणि 7. लास्टच्या याच्यात काय करसाल -2/3 आहे काय -2/3. डायरेक्टच त्याचा कोएफिशियंट फॉर्म येईल -2/3. त्याला काही चेंज करू शकत नाही. ठीक आहे. आता त्याचा उलटा क्वेश्चन 8 नंबरचा, याच्या उलट कसा बघा. आता 8 नंबरमध्ये तुम्हाला मी 0वाला घेतो पहिले. कोणता घेतो 0वाला. बघा सेकंड नंबरचा क्वेश्चन. हिअर कोएफिशियंट फॉर्म दिलेला आहे. कोणता फॉर्म दिलेला आहे, कोएफिशियंट फॉर्म. कोएफिशियंट फॉर्म काय आहे 5 0 0 0 आणि -1. ठीक आहे. मग देअरफॉर त्याचा इंडेक्स फॉर्म काय येईल, इंडेक्स फॉर्म इज. इंडेक्स फॉर्म किंवा त्यालाच आपण बघा याचा इंडेक्स फॉर्म कोणता आहे बघा. मग आता लक्ष द्या बरोबर एकदा. 1 2 3 4 5 किती कोएफिशियंटमध्ये किती टर्म आहे 5. पॉवर 5 असले की 1 पॉवर कमी लिहायची. किती लिहाल मग 4. म्हणजे पहिला टर्म काय येईल 5. तुम्ही मनानं कोणताही जो असला तो घेऊ शकता. x घ्या, y घ्या, m घ्या, जो आवडतो तो घ्या. 5x पॉवर किती येईल 4. त्याच्यानंतर प्लस 0x पॉवर 3 प्लस 0x पॉवर 2. आता हा 0 राहिला प्लस 0x आणि शेवटी -1. देअरफॉर याला ती 0 जर कॅन्सल केले तर काय उरेल आपलं 5x पॉवर 4. इथं 0 इथं 0 इथं 0 -1. हे झालं तुमचं ॲन्सर. मग आता इथं कसं येईल ॲन्सर बघा. डायरेक्ट सांगतो तुम्हाला याचं ॲन्सर कसं येईल x³ का x². x² बरोबर आहे. काय येईल ॲन्सर x². तुम्हाला सांगितलं 3 असले की किती घ्यायची पॉवर 2. x² + 2x + 3 किंवा m घ्या m² + 2m + 3. म्हणजे शेवटची जी टर्म असते तिला m x y काहीच लागणार नाही. त्याच्यामुळे पॉवर काय होती 1 कमी. आता याच्या टर्म किती आहे 4. पॉवर 1 कमी होईल किती होईल 3. मग याचा आन्सर काय येईल -2x³ + 2x² -2x आणि शेवटी +2. लिहिता येईल ना. काही अवघड आहे का नाही. आता शेवटचं बघून घ्या. तुम्हाला सोडवायचं ते घरी. ठीक आहे. लास्ट हे तर आत्ताच झालं आपलं. सांगा बरं पटापट ॲन्सर सांगा. क्वाड्रॅटिक कोण आहे त्याच्यापैकी ज्याची डिग्री 2. x² पुन्हा 2x² पुन्हा 3x². क्युबिक कोणते क्युबिक ज्याची डिग्री 3 कोणाकोणात दिसती याची 3 आणि याची 3 2 आहे. लिनियर ज्याची डिग्री 1
बस एकच आहे का? बायनॉमियल ज्याच्यात 2 टर्म आहे, 2 x + 7 3x² + 5. ट्रायनॉमियल ज्याच्यात 3 टर्म आहे, 3च टर्म, याच्यात 4 होऊन राहिले, एकच आहे फक्त ही. आणि मोनोमियल फक्त एक टर्मवाली x². ठीक आहे. प्रॅक्टिस सेट कोणता या 3.1 उद्या कंप्लीट चेक करील सकाळी 8 वाजता. ठीक आहे, लिहून आणा.